सर आमचे डीजे मास्टर कुठे असतील त्यांनी व्यासपीठाशी संपर्क साधा. थँक्यू सो मच वन्स अगेन चंद्रकांत शेट्टी सर. आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकताय, अनुभवताय. मैदानामध्ये खरं तर दोन संघ एकमेकांच्या विरोधात भिडत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, भावेश नाईक ऑन स्ट्राईक. फायनल मेगा फायनलचा सामना. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा आपण करूया सहर्ष मनस्वी स्वागत. ही स्पर्धा आपण एन्जॉय करताय. स्पर्धेचा शेवटचा अंतिमचा दिवस आणि शेवटच्या टप्प्यामधील ही ग्रामीणच्या पोलमधील अर्थातच ग्रामीणची फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळतीये. युवा नेता सूरज अनंत म्हात्रे दादांच्या खरं तर नेतृत्वाखाली या संपूर्ण स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन. अनंत म्हात्रे खरं तर चषक 2025 पर्व दुसरं एस इन ग्रुप धारावे या खरं तर यांच्या कल्पक आणि कुशल आयोजनांच्या माध्यमातून या स्पर्धेचं एक वेगळं यश आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटचे मॅच ऑफ फायनल मेगा फायनलचा सामना. कोण जिंकेल, कोण परास्त होईल, कोणाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावं लागेल. जो जिंकेल त्यांना मिळणार कॅश प्राइज 40,000 रुपये अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी मानाचा करंडक. जो पराभूत होईल त्यांना कॅश प्राइज मिळणार 20,000 रुपये. स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक सुद्धा असणार आहे. कोणाच्या नावे ही मॅन ऑफ द सिरीजची बाईक जाणार, कोणाला बायसिकलवर समाधान मानावं लागेल. एका बाजूला भावेश नाईक, आर्यन नाईक मॅन फ्रॉम टीम जीवदानी बामणडोंगरी, अ स्मॉल साइज डायनामाइट ज्याचा खेळ नेहमीच आकर्षक राहिलाय. भावेश नाईक कालच्या दिवसामध्ये एक अर्धशतक ज्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलं. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. समोर फिरकीचा जादूगार, जलद गती आणि फिरकी अशा कॉम्बिनेशन असलेला गोलंदाज ज्याच्याकडे चेंडू वळवण्याची क्षमता, सामन्यामध्ये मॅचमध्ये फलंदाजाकडे कोणतं कौशल्य आहे ती रीड करण्याची क्षमता. आणि हे कॉन्टेस्ट फार छान वाटते बघा. रसिक प्रेक्षकांना जरूर थोडंसं सरप्राईज होईल. भावेश नाईक फलंदाजी करतोय, धीरज भोईर गोलंदाजी करतोय. हे कसं शक्य आहे तर त्यांना आपण सांगूया की एका बाजूला 2 गाव 1 अशा संकल्पनेमध्ये आपल्याला संघ पाहायला मिळतोय. तो म्हणजेच बॅटिंग करणारा संघ जिथे बामणडोंगरी आणि धारावे हा संघ संयुक्त खेळतोय आणि फिल्डिंग करत असताना आपण पाहताय टीम अनंत स्मृती धारावे. पहिल्या षटकाचा खेळ झाला. धावसंख्या बिनबाद 3. डीजे एखादं गाणं होऊन जाऊ द्या. तुमचं सेट झालं की सांगा तिकडे. आणि डीजे ऑपरेटर जर का इकडे असतील गंगेश तर या आपण. पहिल्या षटकाचा खेळ झाला. 3च षटकांचा सामना आहे. मॅचमध्ये मी म्हणेन 3च षटकं असणार आहेत प्रत्येक इनिंगमध्ये. त्यामुळे जे काय करायचे तुम्हाला पहिल्या बॉलपासून करावं लागेल. विजयासाठी मात्र दोन्ही संघ असुसलेले आपल्याला पाहायला मिळतील. कोणाच्या नावे अनंत स्मृती खरं तर चषक, या चषकाचा चॅम्पियन हा शिक्का लागणार आणि कोणता संघ खरं तर विजेतेपद पटकावणार. एका बाजूला भावेश नाईक, आर्यन नाईकचा आतापर्यंतचा खेळ आपण जर का पाहिला तर आर्यन नाईकनं पहिल्या दिवसामध्ये पहिल्याच मॅचमध्ये चांगला खेळ साकारत असताना 50 धावा, अर्धशतक 19 चेंडूमध्ये झलकावलं होतं. कालच्या दिवसामध्ये अनबीटन 49 धावा त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिला. ड्राईव्ह केलं बॉल ऑन साईडला. फिल्डर अगदी चपलाईनं पुढे गेले. बॉलला उचलला, फेकल तोवर मात्र धावा मिळतील 2. एकूण धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. रणसंख्या झाली ती 5. माजी नगरसेवक सन्माननीय सुनीलजी पाटील साहेबांचे इथे शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे आपण करूया पुन्हा एकदा स्पर्धेच्या निमित्तानं या सायंकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. आणि सायंकाळचं सत्र अगदी आपण पाहतोय वारा दमट आणि त्या दमट वाऱ्याच्या विरोधात लगावलाय. भावेश नाईकनं षटकार. आहे उथल पुथल हो रहा है. क्या बात है. कारेगावचा बॅटमॅन आहे. बॅटमॅनची दादा भीती वाटते आम्हाला. कोरोना कालखंडामध्ये बॅटमॅन दिसला ना तरी घाबरायला व्हायचं. इथे मात्र नक्कीच आपण पाहिलं ना तर मग षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर विशाल भोईर राहिलेत. विशाल भोईर यावेळेला विशाल भोईरवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत, झेल टिपतील का. हो, हातातनं बॉल निसटलाय, स्वतःला सावरलंय. OLX कोहली. क्या बात आहे. काय नावं आहेत. एक धुरंधर आहेत धाराव्यात.
विशाल भोईर ज्याच्या बॅटमधनं स्पर्धेचं पहिलं अर्धशतक आलं. विशाल भोईर एक पॉवर प्ले स्पेशालिस्ट फलंदाज आहे. एक पार्ट टाइम गोलंदाजी तो करू शकतो. या सामन्यामध्ये नक्कीच मगाशी जी अनाउन्समेंट झाली होती, दोन्ही फायनलच्या मॅचेसमध्ये पहिलं अर्धशतक जो झलकावेल त्याच्यासाठी कॅश प्राइस तब्बल 10,000 रुपये होते आणि ते 10,000 रुपये असणार आहेत. आता या उर्वरित चेंडूमध्ये तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होईल का? फ्री हिट बॉल यावेळेला आर्यन नाईक स्ट्राईकवर होते. बॅटस्विंग फार चांगली आहे आर्यन नाईकची. आर्यन नाईकचं स्टान्स, त्याचा फॉर्म, त्याचं बदल आली तर त्याचं शॉट सिलेक्शन, त्याच्याकडे असलेली क्षमता, कोणत्याही मैदानाच्या कोणत्या बाजूला षटकार लगवण्याची असलेली त्याची कॅपॅबिलिटी आणि अगदी साहसी खेळाडू आहे. एक न धावसंख्या पुढे जाईल 18 या आकड्यावर पाहायला मिळतीये. वन शॉट असणार आहे. येस 17 डीजे. हे दोन्ही कॅरेक्टर्स जे आहेत ना त्यांना इकडे बोलवा स्टेजच्या समोर. म्हणजे व्यासपीठावर आमचे सर्व उपस्थित जे मान्यवर आहेत, रसिक प्रेक्षक, आजूबाजूला भरपूर गर्दी आहे. या बाजूला या, इकडे या. बॅटमॅन आणि मिकी की मिनी आहे? मिकी. विकी भुईर रफ्तार के सौदागर. नवी मुंबई धारावीचं क्रिकेट ज्यानं साता समुद्र पलीकडे नेलं, नवी मुंबई धारावीची ओळख ज्यानं निर्माण केली, परंतु त्याच्यावर पहिल्या बॉलवर आक्रमण. भावेश नाईक एकाच खरं तर टीम मधनं खेळणारे हे दोन खेळाडू. दिस इज क्वालिटी वर्सेस क्वालिटी. भावेश नाईक प्रूव्ह हिमसेल्फ एज अ बेस्ट कॅन्डिडेट एव्हर आणि षटकार लगावत सामन्यामध्ये आपले इरादे स्पष्ट करत असताना रणसंख्येला पोहोचवलंय तब्बल 24 या आकड्यावर. 24 ऑन अ बोर्ड नाव. अजून एक वार. याही वेळेला ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. बॉल गेलाय डीप ऑर्थोडॉक्स बाउंड्री लाईन बाहेर. सलगचा दुसरा षटकार. रणसंख्या पोहोचली ती 30 या आकड्यावर. 31. रिव्ह्यू षटकार चेक करतोय आपण. येस षटकार चेक करतोय. षटकार आपण चेक करतोय. यानंतर आजच्या दिवसामधील महत्वाची मॅच असणार आहे ती म्हणजेच खुल्या गटामधील मेगा फायनलचा सामना, जिथे आपण पाहणार आहोत दोन दिग्गज संघांना. पहिल्या पोल मधनं पुढे गेलेला संघ म्हणजेच VK प्रतिष्ठान NM रायगड आणि खालच्या पोल मधनं पुढे गेलेला संघ आपण हा षटकार असणार आहे. दोन षटकार आल्यानंतर मात्र गोलंदाजानं कमबॅक केलंय. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. विकी भुईर मैदानाच्या आतमध्ये त्याची गती, त्याची मती, त्याच्याकडे असलेलं कौशल्य दाखवत असताना यावेळेला फिंगर्स रोल केलंय. बॉलला लॉफ्ट केलंय. पुन्हा एकदा ताकद आहे, टायमिंग आहे, प्लेसमेंट सुद्धा आहे. फिल्डर फक्त पाहत राहिले आणि येईल षटकार. डीजे. हाँ भाऊ हम शेवटचा बॉल. काय झालं का एक्झॅक्ट? ओहो, इथे अजून एक वार. ओहो, सलग या मॅच मध्ये जर का आपण पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये विकी भुईरच्या विरोधात तब्बल 4 षटकार त्यानं ठोकलेत.
आणि एकंदरीतच 18 चेंडूमध्ये 39 धावांचं कॉन्ट्रीब्युशन भावेश नाईकने दिलंय. अ मॅग्निफिसंट इनिंग, बॅटिंग नॉक बाय भावेश. एकूण धावसंख्या 42 आणि 43 धावांचं टार्गेट. चला बॅटमॅन आणि मिकी या इकडे. बॅटमॅन आणि मिकी लवकर या. आणि सुनीलजी पाटील यांच्याकडनं कॅश प्राइस तब्बल किती? 500 रुपये रोकडा. बॅट्समॅन आणि मिकी. नाही मला असं वाटतं की त्यांना आताच इथे 200 250 काय 250 नाही तर 300 200 द्या, नाहीतर मांडवाच्या मागे गेले तर त्यांची भांडणं होतील. ऋतिक पाटील विनंती असेल आपण टॉस साठी या ठिकाणी यायचं. ऋतिक पाटील. आणि क्या बात आहे. दोन्ही कलाकारांसाठी या स्पर्धेचे प्रणेते सूरजजी म्हात्रे यांच्याकडनं कॅश प्राइस प्रत्येकी किती? 2000 रुपये. ओहो हो क्या बात आहे. मिकी आणि बॅटमॅन या आपण हे पैसे कलेक्ट करण्यासाठी, हे प्राइज कलेक्ट करण्यासाठी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही विनंती करू. पुण्याच्या या फायनल मेगा फायनलचा सामना आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. VK प्रतिष्ठान एम रायगड टीम कॅप्टन वर्सेस MUCC टीम ओडिसा. इनिंगची सुरुवात पहिल्या मॅच मध्ये ज्यानं अर्धशतक झळकावलं होतं विशाल भोईर. विशाल भोईरकडे सुद्धा खरं तर त्याच्या स्वप्नातली एक बाईक टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. धीरज भोईर ज्यांच्याकडे 3 बाईक्स आपल्याला पाहायला मिळाल्यात. अगदी आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडूकडे किमान एक बाईक तरी आहेच. सचिन नाईक त्यांच्याकडे 3-4 बाईक्स आपल्याला पाहायला मिळतील.
भावेश नाईक त्याच्याकडे सुद्धा स्वप्नातली ती कार आजही मात्र ती खेळी मात्र डोळ्यासमोर येते. फिरकीचा जादूगार गोलंदाज गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आदित्य. चला टॉस आपण व्यासपीठावरच करणार आहोत. धीरज, इज दॅट ओके? व्यासपीठावर आपले माजी नगरसेवक सन्माननीय श्री सुनीलजी पाटील साहेब उपस्थित आहेत. युवा नेते म्हणून त्यांचा आम्ही नेहमीच उल्लेख केलाय. स्वप्नीलदादा म्हात्रे यांचंही विशेष आगमन इथे आपल्याला पाहायला मिळतंय. आमचे महादेवजी म्हात्रे मॅचला एन्जॉय करतायत. यावेळेला मात्र जोरखस मारलाय केतन म्हात्रे. त्याचा हा पेटंट स्ट्रोक आहे, त्याचा हा फेवरेट स्ट्रोक आहे आणि केतन म्हात्रेची ही बॅटिंग मात्र सर्वांनाच आकर्षित करते. पहिला षटकार खरं तर हा आपल्याला पाहायला मिळालाय. डीजे मास्टर सज्ज आम्हाला पाहायला मिळते, परंतु मॅच पुढे आपण ॲक्सलरेट करण्याचा प्रयत्न करतो. जसं षटक संपेल ना आपण डीजे मास्टरकडे बोलणार आहोत तेव्हा आपल्याला नृत्य सुद्धा एन्जॉय करायला पाहायला मिळेल. परंतु ओडिसा आणि NM रायगड दोन टीम्सना आम्ही विनंती करू की कॅप्टन लवकर या टॉससाठी. शेवटचा बॉल, धावसंख्या 9, एकूण काढायचे आहेत त्या 13-35 अजूनही काढायचे. सो फायनल 13 बॉल्स टू गो अँड रिक्वायर्ड 35 टू विन. आपण पाहताय स्वर्गीय अनंत म्हात्रे स्मृती चषक 2025 चा थरार आणि इथे अपील झाली आहे. पंच तटस्थ पाहायला मिळतील आणि हा फेअर बॉल स्ट्राइक रोटेट होईल. या ऐकूया एक सुमधुर संगीत आणि एन्जॉय करूया एक सुमधुर नृत्य सुद्धा. दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली. पहिली एक धाव आपल्याला पाहायला मिळतीये. यानंतर आपण मला वाटतंय फलंदाज इथे परतलेत. एक विशेष सन्मान आपण यानंतर करणार आहोत. जात माटा गोविंदा पथक धारावे. आज 12 वर्षांचा त्यांचा एक प्रवास राहिला आणि यशस्वी 12 वर्ष गोविंदा पथक म्हणून आज धारावे गावामध्ये स्थित प्रसिद्ध असणारे खरं तर या टीमचे कोच चेतन परमार सरांचा आपण या स्पर्धेच्या निमित्तानं वेलकम करणार आहोत आणि त्यांचं विशेष खरं तर वेलकम करून त्यांचा सन्मान आपण करतोय. क्या बात आहे, काय फटका सजवलाय. क्रिकेटचं सौंदर्य, ब्युटी, ग्लोरी, ग्लॅमर आणि ज्या नावाभोवती महाराष्ट्र, भारत आणि इंटरनॅशनल क्रिकेटचं वलय निर्माण झालंय. विकी भोईरच्या बॅटमधनं हा कलात्मक इम्प्रोवाइज स्ट्रोक षटकार. माजी नगरसेवक सुनील पाटील साहेबांच्या शुभ हस्ते अंगद आणि मयूर वाघमारे यांच्याकडनं या फटक्यासाठी कॅश प्राइज 500 रुपये विकी भोईरसाठी असणार आहेत. चला आपण कॅमेरामॅनला विनंती करूया, ही क्षणचित्रे आपल्याला कॅप्चर करायची आहेत. खुल्या गटातील फायनल मॅच आणि त्याचा टॉस केला जातोय आणि टॉस जिंकला गेलाय रायगड ग्रामीण NM. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. तर काही वेळातच निर्णय कळवतील हे षटक संपण्याच्या आत. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. विकी भोईर आणि आता विकी भोईर सुद्धा खरं तर मी म्हणेन ज्या पद्धतीनं भारताच्या आणि आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट पटलावर करण अंबाला या खेळाडूची जी ओळख आहे, एक परिपक्व अष्टपैलू खेळाडू जो गोलंदाजी करू शकतो, जो फलंदाजी करू शकतो. अगदी त्याला साजेशी ही खेळी करत असताना विकी भोईर आपल्या नावाची दखल घेतोय. कालच्या दिवसामध्ये चंदू सर आपण पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 27 धावांची गरज होती आणि 5 षटकार त्यानं ठोकले. आता याही मॅच मध्ये धावांचा डोंगर उभा केलाय आणि त्याच्या बॅटमधनं या षटकामध्ये तब्बल 3 षटकार आलेत. विकी भोईर यावेळेला बॅट फिरली, बॉल स्विंग स्पिन झालाय, डेव्हिएट झाला, टर्न झालाय. अतिरिक्त टर्न झाल्यानंतर फलंदाज इथे मात्र जरी बीट झाले असले तरी लाईन मिस होतीये.
कल्पेश ठाकूर या गोलंदाजावर मात्र हल्ले चढवलेत. जीवदानी बामणडोंगरी संघाचा एक तुरुक्का इक्का म्हणून ओळखला जाणारा एक्सपिरियन्स कॅम्पेनियन, त्याच्यावर हल्ले चढवणे ही सोपी गोष्ट नाहीये. हे बाहेरून फार सोपं वाटतंय, परंतु हे इक्वेशन एक कॉन्टेस्ट. इथे एक धाव अतिरिक्त मिळणार. 1+1 एक्स्ट्रा 2 मिळतील आणि 2 षटकांचा खेळ. अखेरीस धावसंख्या 30 आणि 6 मध्ये एकूण धावसंख्येची गरज आहे 14 धावांची गरज. 6 चेंडू 14 धावा, 13 धावा. डीजे डीजे चला या ना, मैदानामध्ये दगड पण आहेत. बेधुंद धुंद फुंद नाचलेत. आज दशरथजी पाटील असायला हवेत, मजा आली असते. काही हरकत नाही. यावेळेला मात्र फ्लिक केलं बॉल, ऑन साईडला ड्राईव्ह केलंय. जो फलंदाज फॉर्म मध्ये रिदम मध्ये, तो स्ट्रायकर एंड पासून पुन्हा एकदा वंचित झालाय. केतन म्हात्रे पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड वर येईल. आज केतन म्हात्रे मात्र नक्कीच मी म्हणेन या फायनलच्या सामन्यामध्ये त्यांनी भरपूर वेळ दिला. धारावी स्पेशली धीरज भोईर खरं तर एक चांगले एकमेकांचे चांगले मित्र सुद्धा आहेत आणि चांगले ऋणानुबंध प्रस्थापित झालेले आहेत क्रिकेट मुले. याही वेळेला जोरकस मारायचा होता, टायमिंग इथेही फसलंय. 4 चेंडू आणि 10 असं इक्वेशन होतं. आता 1 धाव मिळणार. 3 चेंडू आणि 9 धावा. नेक्स्ट मॅच मध्ये आपण 2 व्यावसायिक संघांना पाहणार आहोत. पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांचा आपण करतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये या भगव्या रंगाच्या खरं तर छटांना आपण नमस्कार करूया आणि करूया या सर्वच क्रीडा रसिकांचं सहर्ष मनस्वी स्वागत. जिथे जिथे लक्ष द्यावा, जिथे जिथे कॅमेरानं खरं तर लक्ष केंद्रित काही क्षणचित्रे टिपावीत. प्रेक्षकांची प्रचंड प्रचंड तोबा गर्दी आपल्याला पाहायला मिळते. जिथे पाहावे तिथे रसिक प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. काही बसलेत, काही उभे राहिलेत, काहीने एका हातामध्ये छत्री पकडले. पाऊस पडला की छत्री उघडणार, परंतु आम्ही खेळ पाहणार, आम्हाला खेळ एन्जॉय करायचा आहे. कारण नेक्स्ट जो सामना असणार आहे आज आजच्या स्पर्धेतील शेवटची अंतिम अखेर निर्वाणीची फायनलची लढत, मेगा फायनलचा सामना एनएम रायगड त्यांच्या विरोधात टीम MUCC ओडिसा. केतन म्हात्रे पुन्हा एकदा चाच पडतो. यावेळेला मात्र अंगाचा वेध. 1 मिळणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बिलकुल नाहीये, परंतु इथे डायरेक्ट हिट सुद्धा नाहीये. 2 चेंडू आणि कालच्या दिवसामध्ये ज्यांना हा विक्रम केला होता तो आज पुन्हा एकदा विक्रम करेल का? 1 चेंडू 7 धावांची गरज आहे. एखादा वाईट चेंडू येईल, नो बॉल येईल, तो मॅजिक होईल का? 1 बॉल 7 धावांची गरज. षटकार आला तर थोडं दुःख होईल विकीला. बॉल हवेमध्ये, बॉल गेलाय सरळ फिल्डरच्या मागरमिटीमध्ये. दीपक ठाकूर इंटो आणि आता मात्र नक्कीच आपण पाहतोय की त्याच्या हातामध्ये हा बॉल विसावल्यानंतर फलंदाज होतील बाद. सामना इथे संपलाय जरूर आणि चॅम्पियन पद म्हणजेच विजेता ठरलाय तो म्हणजेच टीम 2 गाव 1 संघ अशा संकल्पनेमध्ये क्वालिफाय झालेला संघ टीम दारावे आणि बामणडोंगरी. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्ड लक टीम अनंत स्मृती दारावे. नेक्स्ट मॅच. चला आपण एक विशेष सन्मान घेऊया. जात माता गोविंदा पथक दारावे, ज्या गोविंदा पथकाला तब्बल 12 वर्ष पूर्ण झाली आणि आज खरं तर 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आपली ही संस्कृती, आपली ही परंपरा, आपले हे सण, आपले हे सोहळे